नाशिक शहरातील सामाजिक कार्यकर्ते, भाजपाचे नाशिक शहर चिटणीस तथा विश्व हिंदू सेनेचे पदाधिकारी ॲडव्होकेट महेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात विश्व हिंदू सेना वतीनं भव्य गोदावरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या भव्य गोदावरी महोत्सवात 2 ते 10 मार्च दरम्यान विविध उपक्रम पार पडणार आहेत। यामध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत। रविवारी 2 मार्चला गोदावरी जलपूजन, दीपप्रज्वलन करून तसेच जलतरण स्पर्धेने महोत्सवाला प्रारंभ झाला आणि या महोत्सवाचे उद्घाटन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते संपन्न झाले। तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमराव कडलग होते। आयोजकांच्या वतीने सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। शहराला सांस्कृतिक आणि मंत्र्यांचे शहर म्हणून ओळखले जाते आणि तीच परंपरा कायम राखत गोदावरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। सामाजिक, राजकीय, सहकार, विधी, शिक्षण, उद्योग, कृषी, साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य, अध्यात्म, पत्रकार या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा तसेच आदर्श ग्रामपंचायतींना महाराष्ट्र गोदावरी रत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। नाशिकच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राला चालना देणाऱ्या विश्व हिंदू सेना गोदावरी महोत्सवाच्या माध्यमातून आयोजित उपक्रमांचे उपस्थित सर्व मान्यवरांनी कौतुक व्यक्त केले। आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले ते गोदावरी महोत्सवाचे सगळे प्रणेते आपले ॲडव्होकेट महेंद्र शिंदे, त्यांचे सगळे मित्र परिवार आणि या ठिकाणी आलेले नाशिक शहरातील आणि सातपूर विभागातील भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, एक चांगल्या उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे। आपण ज्या उपक्रमात सहभागी झालेलो आहोत तो उपक्रम गोदावरी महोत्सव म्हणून आहे। जगाच्या पाठीवर आपण सगळेजण जेव्हा नाशिकमध्ये राहतो त्यावेळेला आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे, कारण गोदावरी नदीचं जर महत्व आपल्या मनामध्ये नसेल आणि गोदावरी नदीबद्दल जर कृतज्ञता आपल्या मनामध्ये नसेल तर आपण नाशिककर असून काहीही उपयोग नाही। त्यामुळे मला असं वाटतं या गोदावरीच्या ऋणात आपण राहिलं पाहिजे आणि गोदावरीचे जे जे विषय आहेत, गोदावरीचा प्रगट दिवस गेल्या महिन्यात माघ सप्तमीला झाला, गंगा दशरा ज्याला म्हणतो आपण। 10 दिवस नाशिकमध्ये गोदावरीचे महोत्सव चालतात, रामकुंडाला चालतात, पंचवटीत चालतात, त्र्यंबकेश्वरला चालतात आणि आपण त्यावेळेला आपण काय करत असतो, आपण त्या महोत्सवात सहभागी होतो का? त्या महोत्सवात ज्यांना सहभागी होता येत नाही त्यांच्याकरता गोदावरी महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी महेंद्र शिंदे त्यांचे मित्र परिवाराने केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। ज्यांनी या उपक्रमात सहभाग घेतलाय, ज्या वेळेला आपण पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेत आहोत त्यावेळेला पोहण्याच्या स्पर्धेचं आता लक्षात आलं पाहिजे की 26 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृतिदिन झाला आणि ते पोहण्यामध्ये तरणपटू होते आणि त्यांनी या देशासाठी समुद्रातून, जहाजातून समुद्रात उडी मारली होती। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। प्रत्येक गोष्टीमध्ये देशप्रेम आपल्या मनामध्ये असायला पाहिजे असं मला वाटतं। केवळ आपल्यासाठी जगणं हा स्वार्थीपणा असतो, पण देशासाठी खेळणं, देशासाठी असणं हे देशप्रेम आपल्या प्रत्येक कृतीतून आपल्याला दाखवता आलं पाहिजे असं मला वाटतं। मी पुन्हा एकदा याच्यामध्ये सहभागी झालेल्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। या विषयासाठी जे पर्यवेक्षक आहेत, जे जलतरण शिक्षक आहेत, त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपण सगळेजण या उपक्रमामध्ये सगळे पदाधिकारी चांगल्या संख्येनं सहभागी झालात त्याबद्दल आपल्या मनपूर्वक धन्यवाद देऊन महेंद्र शिंदे आणि त्यांच्या मित्र परिवारात सगळ्यांचं अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो। भारतीय जनता पार्टीचे चिटणीस ॲडव्होकेट महेंद्रजी शिंदे यांनी आज इथे गोदावरी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। त्या सगळ्यांना मी मनापासून या स्पर्धेसाठी शुभेच्छा देते। एक अतिशय आगळा वेगळा असा उपक्रम ॲडव्होकेट महेंद्रजी शिंदे यांनी आयोजित केलेला आहे। इथे आपण बघितलं तर एक कुंभ आहे आणि त्यामध्ये 7 नद्यांचं पाणी या कुंभामध्ये त्यांनी आणलेलं आहे आणि अतिशय आगळा वेगळा महोत्सव, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडा विषयक असेल असा हा महोत्सव त्यांनी आयोजित केला आहे। खरं तर क्रीडा विषयक आपल्या सगळ्यांना तरण तलाव इथे आणून प्रत्येकाने इथे स्पर्धेत भाग घेतलेला आहे। आपण बघतो की हेल्थ इज वेल्थ आपल्याकडे म्हणतात, त्यामुळे आपले आरोग्य हे किती महत्व आहे हे आपल्याला या म्हणीवरून कळतं आणि त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला जीवनात विविध आव्हानांना सामोरं जावं लागतं, विविध
करण्यासाठी विविध खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेणं हे आपल्याला आवश्यक असतं आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. आज तुम्ही इथे जिल्हा स्तरावर असाल, शहर स्तरावर असाल, परंतु याही पुढे महाराष्ट्र लेवलला आणि नॅशनल लेवलला जाण्याची तयारी यातूनच तुमची होणार आहे. आपण बघितलं असेल ऑलिम्पिकमध्ये आज अनेक आपल्या भारतीय खेळाडूंनी खूप चांगलं स्थान पटकावलं, चांगले मेडल आणले आणि आपल्या देशाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशीच कामगिरी करून, असा सराव करून तुम्ही सुद्धा देशाचं नाव उज्ज्वल करा एवढंच या निमित्ताने सांगते. आणि ह्या गोदावरी महोत्सवाची सांगता, गोदावरीची आरती आणि गोदावरीचे पूजन यांनी होणार आहे. त्यामुळे हा क्रीडा महोत्सव वेगळा आहे. काही वर्षांनी, 2 वर्षांनी आपल्याकडे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे आणि गोदावरी तीरी भक्तांचा मेळा इथे येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने गोदावरी संवर्धन केलं पाहिजे हे हा संदेश या निमित्ताने दिला जातोय. मला वाटतं प्रत्येकाने या सिंहस्थ कुंभमेळ्यात आपल्याला जे काही योगदान देता येईल ते प्रत्येकाने करावं एवढंच या निमित्ताने सांगते. पुन्हा एकदा ॲडव्होकेट महेंद्र शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करते. स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा देऊन सांगते. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन, शस्त्र व गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, वस्त्र संस्कृती, खाद्य संस्कृती, हस्तकला दालन, बचत गटाचे उत्पादन दालन, पर्यटन विषयक दालन असणार आहे. गोदावरी महोत्सवात क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, चेस, खो खो, कबड्डी, कराटे, जुदो, रनिंग, किड्स, मॅरेथॉन, सायकलिंग, डान्स कॉम्पिटिशन, वेट लिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग, हस्तकला, चित्रकला, मिस्टर व मिस गोदावरी गाण्यांची स्पर्धा, कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती देत या महोत्सवाचे आयोजक ॲडव्होकेट महेंद्र शिंदे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. आपण सर्वजण आज या ठिकाणी सातपूर जलतरण तलाव इथे जो गोदावरी महोत्सव सुरुवात झालेली आहे त्यासाठी आलेलो आहोत आणि त्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आणि उद्घाटन ताईंच्या सीमाताई माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या दिवसभराचे बरेच कार्यक्रम असूनही कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने, सातपूर मंडळाच्या वतीने आणि विश्व हिंदू सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानतो. त्याचबरोबर लक्ष्मण काका सावजी यांनी पण आमच्या शब्दाला मान देऊन इथं आले, त्यांचाही खूप खूप धन्यवाद आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानतो. आपण जो हा गोदावरी महोत्सव बऱ्याच वर्षापासून 2-1 वर्षापासून काही टुर्नामेंट होत होत्या, पण त्याला एक महोत्सवाचं नाव, एक स्वरूप द्यायचं आणि त्याला नाव काय द्यायचं तर मग आपली जी गोदावरी नदी आहे तिचं नाव दिलं पाहिजे असं सर्वांनी ठरवलं आणि त्यानंतर गोदावरी महोत्सव आपण खूप याच्याने करत आहोत उत्साहाने. आणि त्याचबरोबर हा जो गोदावरी महोत्सव याच्यामध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक असे विविध कार्यक्रम होणार आहे. आणि त्याचबरोबर पहिले जी याची सुरुवात केली आपण गोदावरी नदीचं जे पाणी आहे ते आपण गंगापूरच्या इथून, कारण आता गंगापूरच्या पुढे ही जी नदी आपली आहे ती पूर्णपणे दूषित होत चालली आहे आणि म्हणून पुढे जर स्वच्छ पाणी भेटत असेल तर ते गंगापूर गावापासून ते पाणी इथे दादासाहेब आरोडे यांनी आणलं आणि त्याचबरोबर त्या जलचं पूजन केलं आणि तिथून सुरुवात केली आहे. महिनाभर हा कार्यक्रम चालणार आहे. त्याच्यामध्ये बरेच स्पोर्ट्स इव्हेंट्स पण आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण आहे आणि गोदावरी आरतीने आणि पूजन करून या गोदावरी महोत्सवाचं संपन्न होणार आहे. बरेच टुर्नामेंट असतील त्यामध्ये सगळ्यांचं सहाय्य लागेल आणि ते मिळेलच. मी सातपूर मंडळाचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि महाराष्ट्र गोदावरी रत्न पुरस्कारांचे वितरण करून तसेच पंचवटी येथे गोदावरी माता पूजन, महाआरती, महायज्ञाने या महोत्सवाची सांगता होणार आहे. या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी आमदार सीमाताई हिरे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, माजी नगरसेविका उषाताई बेंडकुळे, भगवान काकड, रामहरी संबेराव, रवींद्र जोशी, गौरव बोडके, शिवाजी शहाणे, गणेश बोलकर, दिनकर कांडेकर, दादा आरोटे, संजय राऊत, योगेश मालुंजकर, शरद बेंडकुळे, अशोक जाधव, नारायण जाधव, प्रेम पाटील, प्रवीण पाटील, नितीन पाटील, तुषार बंधुरे, तुषार पगार, मनोज तांबे, निलेश जोशी, संदेश पाठक, सुभाष जगताप, विलास गायकवाड, दशरथ लोखंडे,
दत्ता पाटील, बबलू पाटील, संदीप भंधुरे, विशाल जाधव, धीरज खोळंबे, सतीश घैसास, अजय लोंढे, गोकुळ पाटील, सिद्धार्थ खोचे, बाळासाहेब भोजने, बाळासाहेब नन्हे, नितीन लोंढे, विशाल साळवे तसेच तरण तलाव एशियन स्विमिंग अकॅडमीचे संचालक दीपक कुमार सिंग, शंकर पाटील, अरुण पवार, रूपचंद काठे, क्रांती न्याहारकर, संगीता शिंदे, सचिन पगारे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सुनील पगारे, सातपूर.